नागपुर के बहुप्रतीक्षित खासदार क्रीड़ा महोत्सव का 8वां सीजन 31 मई से शुरू होने जा रहा है, लेकिन इस बार शहर में बढ़ती तपिश और भीषण गर्मी को देखते हुए आयोजकों ने एक बड़ा फैसला लिया है। खिलाड़ियों की सुरक्षा के लिए सभी मुकाबले अब चिलचिलाती धूप के बजाय शाम के वक्त लिए जाएंगे। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी की संकल्पना से शुरू हुआ खासदार क्रीड़ा महोत्सव अब अपने 8वें पड़ाव पर है। 31 मई से 7 जून तक चलने वाले इस खेल महाकुंभ में इस बार 18 अलग अलग खेलों को शामिल किया गया है। नागपुर की चिलचिलाती गर्मी और बढ़ते तापमान को ध्यान में रखते हुए संयोजक संदीप जोशी और उनकी टीम ने निर्णय लिया है कि सभी 20 मैदानों पर मैच केवल शाम और रात के वक्त ही आयोजित किए जाएंगे। इस महोत्सव में कुश्ती, बैडमिंटन, एथलेटिक्स और कबड्डी जैसे खेलों में शहर के खिलाड़ी अपना दमखम दिखाएंगे। विजेताओं को कुल 57,63,000 रुपए के नगद पुरस्कार और मेडल रखे गए हैं। खासदार क्रीडा महोत्सव 8 वर्षापूर्वी सुरू झाला। खासदार सांस्कृतिक महोत्सव, त्यानंतर खासदार क्रीडा महोत्सव, खासदार औद्योगिक महोत्सव असे वेगवेगळे महोत्सव माननीय नितीनजींच्या संकल्पनेमधून सुरू झाले। मध्यंतरी 1 वर्ष कोरोनाच्या काळामुळे खासदार क्रीडा महोत्सवाला आपण गॅप दिलेली होती। यावर्षी देखील निवडणुकीमुळे खासदार क्रीडा महोत्सव होतो की नाही अशी एकंदरीत शंका व्यक्त झालेली होती, परंतु आम्ही सर्व क्रीडा संघटक त्याचप्रमाणे या खासदार क्रीडा महोत्सवाचे सहसंयोजक यांनी चर्चा केली, एकदा चर्चा केली, दोनदा चर्चा केली, क्रीडा असोसिएशनशी चर्चा केली आणि ती चर्चा करून शेवटी वाढतं उन्हाचं तापमान लक्षात घेता परंतु खंड देखील पडला नाही पाहिजे। एखाद्या गोष्टीमध्ये जर खंड पडून गेला तर पुन्हा पुढे घेणं हे कठीण होतं आणि त्यामुळे उन्हाचं तापमान लक्षात घेता आम्ही मागच्या वर्षी जसं खासदार क्रीडा महोत्सवामध्ये 65 गेम्स झाले होते, यावेळेला आम्ही त्याच्यामध्ये कर्टेल केलेला आहे। आम्ही 18 जणांची आमची टीम आहे, सहसंयोजक आणि मी स्वतः मिळून आम्ही 18 जणांनी 18 गेम्सची जबाबदारी घेतलेली आहे आणि यावेळी दिनांक 31 मे ते दिनांक 7 जूनपर्यंत आम्ही हा खासदार क्रीडा महोत्सव माननीय नितीनजी गडकरी यांच्या मार्गदर्शनातून आम्ही करण्याचं निश्चित केलेलं आहे। मुळात खंड पडू नये हीच याच्या मागची भावना आहे। हे होत असताना उन्हाच्या तापमानामुळे खेळाडूंना कुठल्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागू नये, अडचणीचा सामना करावा लागू नये, यामुळे हा खासदार क्रीडा महोत्सव मर्यादित 18 गेम्सचा, त्याचप्रमाणे सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत कोणत्याही पद्धतीचे गेम्स न घेता केवळ उद्घाटन 31 तारखेला सकाळी 5:30 वाजता मॅरेथॉन स्पर्धेनी याचं उद्घाटन करावं यशवंत स्टेडियमपासून आणि 7 तारखेला देखील याचं समापन हे सुरेश भट सभागृहामध्ये सायंकाळी 7 वाजता करावं असं निश्चित केलेलं आहे। माननीय नितीनजी गडकरी या दोन्ही कार्यक्रमाला राहणार आहे। काही खेळाडूंशी, काही सेलिब्रिटींशी देखील आमचं बोलणं सुरू आहे की त्यांनी देखील या स्पर्धांमध्ये कुठल्या ना कुठल्या दिवशी उपस्थित राहावं। याचं कार्यालयाचं उद्घाटन जवळपास 15 तारखेच्या आजूबाजूला आम्ही करतो आहे। आपल्या सर्वांच्या सहकार्याची अत्यंत आवश्यकता आहे। दरवर्षी देखील आपण खासदार क्रीडा महोत्सवाला भरपूर कव्हरेज देत असता आणि यावर्षी देखील याच पद्धतीचं आपलं सहकार्य मिळावं अशी विनंती करायला, क्रीडापटूंच्या भवितव्यासाठी, क्रीडापटूंच्या हितासाठी आपण सर्वांनी यामध्ये सहकार्य करावं। जसं जसं पुढचा कार्यक्रम ठरेल तशी पुढची देखील माहिती आम्ही आपणापर्यंत निश्चित पद्धतीने पोहोचवू